विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पासिंग अवघड वाटतंय. 12च्या एक्झाममध्ये माझा काहीच अभ्यास नाहीये. मी पास तर होईल का? असं अवघड वाटतंय तुम्हाला? तर काळजी करू नका. कारण आपलं गव्हर्नमेंट हे तुमच्यासाठीच आहे. तुमच्यासाठी इतके छान निर्णय घेतलेत ना, पर्यंत अभ्यास करूच नका. आम्ही तुम्हाला पास करतो. ओके. काही गरज नाही अभ्यास करण्याची. अरे मुलं अभ्यासच करत नाहीत. त्यांना माहिती आहे. सगळी मुलं इतकी हुशार आहेत ना, त्यांना माहिती आहे की आपल्याला पास केलंच जाणार आहे. 11th स्टँडर्ड कोण फेल होतच नाही. अख्ख्या कॉलेजमध्ये कोण होत नाही फेल. हां, एखादा जर्नल सबमिशन कॉलेजला येतच नाही, एक्झामला बसतच नाही. तो एखादा दुसरा मुलगा फेल होतो. की सगळे पास होतायत. "हो सर, ते ठीक आहे. 8वी पर्यंत ओके होतं. 11th पण ठीक आहे. बोर्डची एक्झाम तिथं पण तुम्हाला पास करण्यासाठी सगळी छान अरेंजमेंट करून ठेवण्यात आलेली आहे. कोणती अरेंजमेंट सांगू का? आता फिजिक्स, केमिस्ट्रीचं घेऊन टाका. ठीक आहे. कितीला पास व्हायला लागतंय? 30-35 मार्काला. कॉलेज देतं ना तुम्हाला 30 मार्क. आता फक्त किती पाडायचे आहेत? 5. नाही सर माझा तेवढाही अभ्यास नाहीये. काळजीच करू नका. 10 एम-सी-क्यू देऊया आपण तुम्हाला. 10 एम-सी-क्यू. प्रॅक्टिस करायच्या लक्षात घ्या. गोळ्याच मारायच्या आहेत. नाहीतर एक आजूबाजूचे मित्र सांगतील ना, 4-5 मार्क पडणार आहेत का? पडतात मार्क लक्षात घ्या. पडतातच. एम-सी-क्यूत 5 मार्क पडले. झाले की 35. झाला तुम्ही पास. सर मॅथ्स थोडंसं अवघड वाटतंय, कारण मॅथ्सला बोर्डानं नाही चांगलं केलं. फक्त 20च मार्क प्रॅक्टिकलला दिलेत. 15 मार्क मी कुठून आणू? तिथं पण एम-सी-क्यू आहेत. तिथं पण 1-1 मार्काचे क्वेशन्स आहेत. तिथं पण थेरम आहेत. थेरम. आता कष्ट घ्यावे लागणार. निदान मॅथ्समध्ये तर थेरम करावे लागणार. अरे बास करा, बास. ह्या असल्या गोष्टी बास करा. मला जरा त्रासच होतोय या गोष्टीचा लक्षात घ्या. मुलं अभ्यास करायला तयार नाहीयेत. ही रिअॅलिटी आहे लक्षात घ्या. त्यांना माहिती आहे पास होतंय किंवा काही एक्झाम सेंटर. तुम्हाला आता कळालं असेल पुढचं बोलायची गरजच नाहीये. वाईट अवस्था आहे आपल्या देशात नाही, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या सगळ्या ठिकाणी ही वाईट अवस्था आहे. काय करायचं रे असं पास करून? काय फ्युचर आहे तुम्हाला सांगा बघू? पुढं काय करणार आहे तुम्ही सांगा? ठीक आहे, पडले तुम्हाला 40-45% मार्क. पुढं काय? ग्रुप क्लिअर होणार नाहीये माहिती आहे. ओके. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये काठावर पास केलं की ग्रुप क्लिअर होणार नाही. मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन कसं मिळणार? पण जर आपण शहाणपणे विचार केला, ही इंजिनिअरिंग कॉलेज जर कुणाचे असतील तुम्हाला कळालं असेल. पण त्या लोकांना असं आहे का, नाही आम्हाला समाजसेवा करायची आहे, कमी ॲडमिशन्स येऊ देत, पण चांगली मुलं येऊ देत, तसं नाहीये. त्यांना ॲडमिशन्स हवंय. मग ग्रुपिंग क्रायटेरिया सुद्धा बसत नसेल, तर आपण अजून मुलांना हेल्प करूया ना, की केमिस्ट्रीचे मार्क्स कट करूया. त्याच्याऐवजी सी-एस, त्याच्याऐवजी आय-टी किंवा त्याच्याऐवजी बाकीचे जे टॉपिक आहेत, त्याचे मार्क आपण तिथं एंटर करू शकतो लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही सांगा बघू? मग इथं मला सांगा सी-एस आहे 200 मार्काचं, 100 मार्काचं प्रॅक्टिकल पडले 100 पैकी 100 मार्क. असंही तुम्हाला सांगतो काय क्रायटेरिया ग्रुपिंग क्रायटेरिया 45, 45, 45 मार्क्स पाहिजेत. बरोबर आहे जर ओपन असाल तर. पण रिअॅलिटीमध्ये आता ओपन फार कमी लोकं आहेत लक्षात घ्या. कोणीही नाहीये अगदी म्हटलं तरी चालेल. ई-डब्ल्यू-एस सगळ्यांना मिळतंय. तिथेही सांगतो 8,00,000ची मदत होती काहीतरी. आता 14-15 लाख करायचं चाललंय. त्यामुळे सगळे ना लक्षात घ्या कुठल्या ना कुठेतरी कॅटेगरीत फिट बसणार आहेत. कोणी ई-डब्ल्यू-एस असणार आहे, कोणी एस-सी-बी-सी असणार आहे, एस-सी, एस-टी सगळे कास्टमध्ये. तेव्हा हे कुणासाठी असणार आहे? नाही. मग 40% चा क्रायटेरिया आहे. म्हणजे 120 मार्क पाहिजेत. 1 मार्क कमी पडला तरी ग्रुप क्लिअर होतो. 119 म्हणूया आपण. मग आता मला सांगा लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय? समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, समजून घेण्याचा इथं प्रयत्न करा. काय प्रयत्न करा? की 120 मार्क तुम्हाला पाहिजेत. तुम्हाला जर इथं मध्येच प्रॅक्टिकलला 100 मार्क दिले, 100 आउट ऑफ 100 त्याचे निम्मे मार्क पकडतात. बरं, थेअरी मार्क 100 मार्काला आहे. त्यातलं तुम्ही काहीच करणार नाही का? असं कसं होईल? एक 20-30 मार्क पडले, 40 मार्क पडले. मग 140 झाले. त्यातले 70 मार्क पकडणार. मग आता उरलेले कंपल्सरी सब्जेक्ट कुठले आहेत रे? फिजिक्स आणि मॅथ्स. त्यात तुम्ही नुसतं काठावर जरी पास झाला तरी 140 ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होतोय. हां, चला ग्रुपिंग क्रायटेरिया सुद्धा गव्हर्नमेंटनं केलंय क्लिअर. पण जेव्हा प्लेसमेंटची वेळ येते ना बाळांनो, इतके टफ क्रायटेरिया असतात. सी-ओ-ई-पीमध्ये यावर्षी सी-एसच्या मुलांसाठी जी कंपनी आली होती, खूप हायर पॅकेज होतं लक्षात घ्या, खूप हायर. पण त्यांच्या क्रायटेरियात जर मुलंच बसली नसतील, कुठलं सिलेक्शन होणार आहे? काय क्रायटेरिया असतो या कंपन्यांचा लक्षात घ्या. कमीत कमी 60% तरी ग्रुपला पाहिजेत, असा बऱ्याच कंपन्यांचा क्रायटेरिया असतो. आता शॉक बसला का? काही कंपन्यांचा क्रायटेरिया 75 पर्यंत आत्ताच गेलाय. 4 वर्षांनी काय असेल? हां, एवढे मार्क पाहिजेत बोर्डच्या एक्झाममध्ये.
आता IIT, JEEची प्रिपरेशन करणाऱ्या बऱ्याच मुलांना हा क्रायटेरिया फुलफिल होत नाही. त्यामुळे त्यांचं IIT स्वप्न तुटतंय. बरोबर आहे ना सांगा बघू? मग मला सांगा प्लेसमेंटसाठी पण हा क्रायटेरिया लावला तर पहिली प्लेसमेंट होणारच कशी काय? मग आता स्वतःत बदल करा रे बाळांनो. हे पासिंग अवघड आहे. नुसतं पासिंगचं टार्गेट ठेवू नका. तर तुमचं टार्गेटच चेंज करा. एकच टार्गेट ठेवा. तुम्हाला टॉप करायचंय. तुम्हाला 100च पर्सेंटेज मार्क हवे आहेत. फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क हवे आहेत, मॅथ्समध्ये हवे आहेत, केमिस्ट्रीमध्ये हवे आहेत. नाहीत का पडत? पडलेत मुलांना मार्क लक्षात घ्या. पडलेत आणि पडतायत सुद्धा मार्क. कोण आहेत ही मुलं? टॉपर आहेत हो सर. नाही, ती तुमच्या आमच्यासारखीच मुलं आहेत, पण त्यांनी स्वतःत बदल केलाय. त्यांनी एक ठरवलंय, की हे करायचंच आहे आपल्याला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? हे आता नुसतं घाबरून होणार नाही रे. आत्तापर्यंत तुम्ही काही केलं नाही. निदान आता पुढे जर केलं तर बरं पडेल लक्षात घ्या. अजून वेळ आहे, वेळ गेलेली नाहीये लक्षात घ्या. मग आता सांगतो तुम्हाला YouTubeवर ढिगाने व्हिडिओ भेटतील, की कन्सेप्ट क्लिअर करा, कन्सेप्च्युअल अभ्यास करा. पण बॉम्ब पोरांना कळत नाही, की म्हणजेच काय करायचंय ते. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची इथून पुढे तरी क्लासमध्ये, कॉलेजमध्ये जे लेक्चर्स होतात ना, ते विथ कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर फोकस ठेवून ऐकायचं व्यवस्थित. सरांनी दिलाय म्हणून होमवर्क कंप्लीट करायचा नाहीये, तर स्वतःसाठी करायचंय तो लक्षात घ्या. स्वतःचं नॉलेज वाढवायचंय. कुठलाही पॉइंट कधीही विचारला तर इमिडिएटली त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. मग यासाठी आपण ही जी सीरीज सुरू केलेली आहे, त्याचा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला का मला सांगा? नसेल तर बघा ना. मी त्यात कॅटॅलिस्टचे प्रश्न घेतलेत लक्षात घ्या आणि ते मुलांनी केलेत. ते मुलांनी केलेले आहेत. ऑफलाईनच्या मुलांना कुणालाही विचारलं ना, की रोसेनमन रिडक्शन पॅलाडियम ऑन BaSO4. ओके. कॉन्ट प्रोसेस व्हॅनाडियम पेंटॉक्साइड आणि प्लॅटिनायझर एस्बेस्टॉस इथं असतं लक्षात घ्या. मग मी तुम्हाला विचारतो डॅक्रॉनसाठी काय? झिंक ॲसिटेट अँटिमनी ट्रायऑक्साइड आहे लक्षात घ्या. झिग्लर नाट्टा कॅटलिस्ट कुठे वापरतात? हाय डेन्सिटी पॉलिमरमध्ये वापरतात. नाही बघितलं तर बघा त्याचं पहिली कॉमेंट बघा. रिया नावाच्या स्टुडंटनं ते पहिलं कॉमेंट आहे. मी पिन करून ठेवलंय. तिने सगळे कॅटलिस्ट लिहून दिलेत. मग असे वायवा टाइपचे व्हिडिओ जे मी देणार आहे ना, ती सीरीज इम्पोर्टंट आहे. त्यात 20 मार्कापर्यंत केमिस्ट्रीची तयारी होते. 10 मिनिटाचा वेळ नाही तुमच्याकडं. नाहीये, मग कशाला? मग मग ठेवा हे टार्गेट ठेवा. हे टार्गेट तुमच्यासाठीच आहे आणि ह्यासाठी काही करू नका. आपोआप तुम्ही पास होणार आहे लक्षात घ्या. पास व्हा आणि निवांत राहा. ओके, निवांत राहा. किंवा यावर्षी मी बघितलेत काही फोन कॉल मी YouTubeवरच्या व्हिडिओमध्ये बघितलेत एजंट लोकांचे. 15 लाख द्या, COEP मिळवा. भरा पैसे 15 लाख. मूर्ख पालक मला त्यांच्यावर कीव करू वाटते, जे स्वतःच्या मुलासाठी 15 लाख भरून COEP मिळवतायत. हां, क्लिअरली झालेला आहे फ्रॉड यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आलाय. त्याच्यावर काय कारवाई झाली पुढे मला माहित नाही लक्षात घ्या. पण मूर्ख आहेत ते पालक, जे मुलासाठी 15 लाख भरून कॉलेज. कॉलेजमध्ये टिकतच नाहीत ही मुलं. मी तुम्हाला सांगतो हा फ्रॉड कदाचित जुनाच आहे. कारण मी दरवर्षी बघतोय. मी असा विचार करत होतो रे, की थोडंसं कुठल्यातरी ह्याचा वापर करून COPत आले असतील. म्हणजे तुम्हाला सांगू का, काही कास्टसाठी, काही कॅटेगरीसाठी म्हणजे थोडक्यात फिजिकली हँडिकॅप असेल, ऑर्फन असेल, तर मेरिट कमी असतं. मग मला आत्तापर्यंत वाटायचं, की जे कॉलेज सोडून जातायत मुलं, ती कदाचित असं कमी मेरिटची मुलं असतील. नाही, नाही, नाही. ही फ्रॉड करणारी मुलं आहेत लक्षात घ्या. होत नाही फर्स्ट इयर कंप्लीट यांच्याकडून. बरं केलं. तिथेही पप्पांनी मदत केली. पप्पांनी मदत केली तिथेही. मी असा एक व्हिडिओ बनवलाय बरं का. बिहारमध्ये एक टॉपर होते लक्षात घ्या. ॲक्चुअली कुठली टॉपर? पास होणं अवघड होतं. मग तिनं पप्पांना सांगितलं, "पास करवा दो." पप्पांनी तिला बिहारचा टॉपर बनवला आणि इतकं ते उघडकीस आलं न्यूज चॅनलने एवढी ती न्यूज लावून धरली ना, तर त्या मुलीचं वाक्य होतं, "हमने तो बोला था पास करवा दो, पप्पा ने तो टॉप ही करवा दिया." नंतर त्या मुलीवर कारवाई झाली, सगळं आलं, प्रकरण पुढे आलं, ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगतो, चला इथं पप्पांनी केलं, COP ढकलून तिथं मी पास केलं समजा. शक्य नाहीये, पण केलं. कुठे काय करणार आहे ग्रॅज्युएशन केल्यानंतर? जॉबसाठी पण तसंच का पुन्हा? तिथेही पप्पा पैसे भरणार आहेत का? काय? किंवा तिथं काम करताना पप्पा कोणाला ठेवणार का कामाला? पप्पा कुठपर्यंत काय करणार आहे? बास आता लक्षात घ्या. स्वतःचा विचार करा. काही वर्षांनी तुम्हाला पप्पा व्हायचंय लक्षात घ्या. रिअॅलिटीमध्ये तेव्हा पोरगं म्हणेल तुम्हाला, "काय केलं माझ्यासाठी?" क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. आता जागं होण्याची वेळ आलेली आहे. अभ्यास करा, अभ्यास करा. फर्स्ट सेमेस्टरला टार्गेट करा. 10-15 दिवसात अभ्यास व्हायला पाहिजे. ऑल द बेस्ट.